बांगलादेश प्रकरणात सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंदचे आयोजन करण्यात आले होते। या बंदचे पडसाद नाशकात उमटले आहेत। सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागलेले असून नाशिकमध्ये दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले होते। दोन गटात हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र यात 2 डीएसपी आणि काही पोलीस जखमी झाले असून या प्रकरणात आता पोलिसांनी जे दोष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। आज सकाळी नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये 2 जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्या ठिकाणाहून काढून दिलं। या प्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे। खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज। नाशिक सकल हिंदू समाजाच्या वतीने आज नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। मात्र आता या बंदला हिंसक वळण लागले आहे। नाशिकच्या जुना नाशिक परिसरात 2 गट समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। मोठ्या प्रमाणात 2 गटात दगडफेक करण्यात आली। मात्र वेळेतच पोलिसांनी पोहोचून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केल्याने आणि सौम्य लाठीचार्ज केल्याने दोन्ही गटाचे भांडण निवळले। या दगडफेकीत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छव यांच्यासह अनेक नागरिक जखमी झाले आहेत। नाशिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, 2 गटात तणाव, परिस्थिती नियंत्रणात, दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी। बांगलादेशमधील हिंदूवर अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी नाशिक भद्रकाली परिसरात 2 गट आमने सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, यासाठी शुक्रवारी 16 ऑगस्ट 2024 ला सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। सकाळपासूनच नाशिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नाशिक शहरासह नाशिक रोड परिसरातील बिटको पॉइंट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, सुभाष रोड, महात्मा गांधी रोड, मुक्तिधाम मार्केट, मस्जिद रोड, वास्को चौक पर्यंत परिसरातील दुकाने बंद होती। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते। नाशिक रोड बस स्थानकात बस सेवा नसल्याने प्रवाशांचे हाल झाले। बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतले। हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाल्याने तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते। आज अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावे या संदर्भात नाशिक जिल्हा येथील सर्व हिंदू संघटना, राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांच्या एकजुटीने सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी संपूर्ण नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। अत्याचाराच्या विरोधात नाशिकला मोर्चा काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते। यावेळी नाशिक बंदला हिंसक वळण लागून 2 गटाने आमने सामने आले, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव बऱ्याच प्रमाणात निवळला। काही अतिउत्साही तरुणांनी बाईक रॅली काढली होती। त्यात दिलेल्या घोषणांनी वातावरण तापल्याचे समजते। युवकांच्या घोषणांमुळे भद्रकाली आणि दूध बाजार परिसरात अफवा पसरत असल्याने काही काळ तणाव होता। दुपारपासून शहरात वेगवेगळ्या अफवा पसरत असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले होते। परंतु दुपारनंतर पुन्हा भद्रकाली परिसरात पिंपळ चौक, बडी दर्गा आदी ठिकाणी दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला। यावेळी 10 ते 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून पोलिसांनी साक्षी मंदिर परिसरात लाठीचार्ज केला। जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा परिसरात जमावाला
पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूरचा वापर करण्यात आला। शहरात तणावपूर्ण शांतता असली परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे। बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक बंदची हाक। नाशिक जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या आवाहनावरून आज नाशिक बंद पुकारण्यात आला आहे। नाशिक शहरातील मेन रोड, MG रोड, भद्रकाली यासारख्या मुख्य बाजारपेठेंमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला। बंद मध्ये शाळा, ST बसेस, औद्योगिक क्षेत्र तसंच अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे। दुपारी 3 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने रॅली निघणार आहे। विशेष म्हणजे मुस्लिम समाज बांधवांनीही या बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे। मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मंत्रालयातील दालनात भेट घेतली। त्यानंतर पंढरपूर शहरातील उपनगरातील रस्ते आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या असणाऱ्या विविध अडचणी तसेच शिवडी मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा करून ही कामे मंजूर करण्यासाठी विनंती केली आणि निवेदन दिले। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, कौस्तुभ लिमये इत्यादी उपस्थित होते। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उपनगरातील रस्ते असतील, ग्रामीण भागातील रस्ते, मंगळवेढा तालुक्यातील सिंचनाचा विषय असेल, त्याचबरोबर पंढरपूर शहरातील नगरपालिकांच्या ज्या शाळा मोडकळीस आल्यात, या सर्व विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर आणि मी आम्ही दोघांनी मिळून या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली। या सर्व विषयावर या दोन्ही मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी मदत करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं। त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेतील शाळांना देखील त्या ठिकाणी भरघोस असा निधी मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले। निवडणूक जवळ आली म्हणून रवी राणा यांनी नाले भूमिपूजन दिसत आहेत असं तुषार भारतीय म्हणाले। ते म्हणाले, मागील 3 वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ही व्यवस्था नाही आहे। रवी राणा हे 15 वर्ष आमदार आहेत, त्यामुळे नालीत उतरवायचे होते पण स्वतः उतरले। एका व्यक्तीला त्यांच्या जीवाची पर्वा न करता उतरायला लावले, हे अमानवीय आहे। तो साधारण कर्मचारी असेल पण रवी राणा तर आमदार आहेत, त्यांनी उतरायला पाहिजे होते। आता निवडणूक जवळ आली म्हणून रवी राणा यांनी नाले भूमिपूजन करताना दिसत आहे। या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला नाल्यात उतरवणे हा तर कायद्याने गुन्हा आहे। मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांना स्वतःहून गुन्हे दाखल करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे। गंभीर आहे। गेले 3 वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ही व्यवस्था नाही आहे, त्यामुळे पूर्ण शहरामध्ये गंदगीचं वातावरण आहे आणि हे तर 15 वर्ष झाले आमदार आहे। मग त्या नालीत उतरवायचंच होतं तर स्वतः उतरायला पाहिजे होतं ना। एका व्यक्तीला त्याला त्याच्या जीवाची पर्वा न करता त्याला उतरायला लावणे आणि त्यांनीही पॅन्ट वरती करून भीतीने का की प्रेमाने जे काही असेल ते उतरणे, हे तर अतिशय अमानवीय आहे। आणि म्हणून तो एक साधा कर्मचारी असेल, तुम्ही तर आमदार होते ना, 15 वर्ष झाली, तुम्ही उतरायला पाहिजे होतं। आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला नाल्या दिसतात आहे, निवडणूक आली म्हणून तुम्हाला आता भूमिपूजन दिसतात आहे। जनता तुम्हाला माफ करणार नाही। या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला नालेत उतरवणे ह्या तर कायद्याने गुन्हा आहे। खरं पाहिलं तर माननीय आयुक्तांनी किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे, सुमोटो गुन्हा दाखल करायला पाहिजे, ही माझी मागणी आहे। का गुन्हा दाखल काय करायला पाहिजे होता? कारण की नालीत उतरवता येतच नाही, कायदाच नाही म्हणतो। कुठेही गटारमध्ये व्यक्तींनी उतरू नये, ते अमानवीय आहे हे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि म्हणून त्याला जबरदस्ती उतरवायला लावणे, त्याला उतरवायला भाग पाडणे, हे तर अतिशय मोठा गुन्हा आहे। आणि म्हणून त्याच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि रवी राणांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे।
खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नादात दाजीचा दुष्काळ निधी गायब. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी न मिळाल्याने युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांचं माळशिरस तहसील कार्यालयावर आमरण उपोषण चालू. माळशिरस तालुका हा दुष्काळ जाहीर होऊन 6 महिने होऊन गेले. उन्हाळा संपला, पावसाळाही संपत चालला, तरीही तालुक्यातील 30% लोकांचा दुष्काळ निधी जमा झाला नाही. सरकार आश्वासनाची खैरात करत आहे. लाडक्या बहिणींच्या योजनेच्या नादात दुष्काळ निधी कुठून गेला हे शेतकरी विचारत आहे. लाडक्या बहिणींना जसे 3000 रुपये दिले तसं एकनाथ दाजी, अजित दाजी, देवेंद्र दाजी दुष्काळ निधी तात्काळ जमा करा. आश्वासनाची खैरात करा, पण आधी दुष्काळ निधी जमा करा, अशी घोषणा बाजी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. दुष्काळ निधी जाहीर करून 6 महिने झाले. उन्हाळा संपला, पावसाळा संपला, आता पावसाळा संपत चालला, तरी सुद्धा आणि आम्हाला दुष्काळ निधी 30 ते 35% शेतकऱ्यांना मिळाला नाही. मी जरी शिवसेनेचा पदाधिकारी असलो तरी पहिल्यांदा शेतकरी आहे. माझाही दुष्काळ निधी आतापर्यंत भेटलेला नाही. माझ्या पूर्ण KYC पूर्ण आहे, सगळं पूर्ण आहे, तरी पण दुष्काळ निधी भेटलेला नाही. हे सरकार लाडक्या बहिणीच्या नादामध्ये आमचा शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी कुठं गायब केला हेच आम्हाला समजत नाही. आम्ही एकनाथ दाजींना, अजितदाजींना आणि देवेंद्रदाजींना विनंती करतो, जसं तुम्ही काल तुमच्या बहिणींना की लाडकी बहीण योजना याच्यामध्ये 3,000 रुपये जमा केले, तसेच आमचे तात्काळ दुष्काळ निधीचे जे काय आमचे पैसे असतील 30 ते 35% शेतकऱ्यांचे, ते तात्काळ आम्हाला दुष्काळ निधीचे पैसे आमच्या खात्यावरती जमा करावे ही तुम्हाला विनंती करतो. इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे आणि आपलं मुख्यमंत्री पद टिकवायचं. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आरोप केलाय की मुख्यमंत्री हप्ते गोळा करून दिल्लीत पाठवतात आणि त्यामुळेच आपले पद टिकवतात. राऊतांनी अजित पवारांवरही निशाणा साधत बारामतीत रस उरकला नसल्याचं सांगितलं. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहिणीच्या प्रचारालाही हप्तेबाजीचा आरोप केलाय. लोकसभा निवडणुकीचे निकाल हे महाविकास आघाडीच्या बाजूने लागले. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र असं राज्य आहे ज्या महाराष्ट्रानं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराभव केल्यावर आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू. आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होतोय. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत आणि या आजच्या मेळाव्याचं यजमानपद शिवसेनेकडे आहे. त्याच्यामुळे आज उद्घाटनपर भाषण आजच्या मेळाव्याचं हे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बरोबर 11 वाजता सुरू करतील. पहिलं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंचं होईल आणि त्यानंतर इतर सगळे प्रमुख नेते हे मेळाव्याला मार्गदर्शन करतील. 3 पक्षामध्ये एकवाक्यता आहे. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं. शिवसेना पक्षप्रमुख दिल्लीत होते 2 दिवस. त्या दिल्लीच्या त्यांच्या दौऱ्यात, दिल्लीच्या अनेक बैठकात मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर असेल किंवा राहुलजी असतील, खरगेजी असतील, सोनियाजी असतील, त्या चर्चेतला एकच मुद्दा होता की एकत्र लढायचं, एकत्र काम करायचं आणि या महाराष्ट्राला
महाराष्ट्रावर जे दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं. आज आम्ही रणशिंग फुंकतोय. तसं म्हटलं तर महाविकास आघाडीचं रोजच रणशिंग फुंकलं जात आहे. आज सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढले 3 महिने निवडणुका होईपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये एकत्र प्रचाराचं सूत्र हे पुढे नेऊ. शिवसैनिकांनी पत्र लिहिलंय नागरिकांकडे की प्रचार प्रमुख म्हणून त्यावर उमेदवार बनवा मुख्यमंत्री पदाचा. दूसरा काय आहे का? महाविकास आघाड़ी का जो मिलावा है, क्या कहना चाहते हैं? देखिए, ये एक बहुत बड़ी रैली आज हो रही है महाविकास आघाड़ी की. उत्तर प्रदेश के बाद महाराष्ट्र का ऐसा राज्य है जिसने नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी और देवेंद्र फडणवीस जी का पराभव किया. हमने यहाँ 31 सीटें जीती हैं. यूपी के बाद, उत्तर प्रदेश के बाद सबसे बड़ा आंकड़ा लेकर हम दिल्ली में गए. हम चाहते हैं विधानसभा चुनाव में हम महाविकास आघाड़ी एक साथ लड़े. 3 पार्टी है, शिवसेना है, कांग्रेस है और नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी है. पवार साहब, कोई मतभेद नहीं है. ना सीट शेयरिंग में है, ना मैनिफेस्टो में है, ना किसी काम की पद्धति में है. उद्धव ठाकरे जी ने कहा है कि हमको एक साथ मिलकर काम करना है और इस राज्य के सत्ता पर जो डकैत बैठे हैं, जो लूट रहे हैं इस राज्य को, उनको हटाना है. आज 3 पार्टी की एक रैली हो रही है जिसमें उद्धव जी संबोधित करेंगे. सबसे पहले माननीय शरद पवार साहब है, नाना पटोले जी है, कांग्रेस के और भी नेता है. तो आज देखिए क्या होता है. सर, लाडकी बहना योजना को लेकर मुख्यमंत्री ने कल बयान दिया कि जो पिछली सरकार थी वो हफ्ता लेती थी, हम हफ्ता दे रहे हैं. देखिए, आप तो ठेकेदारों से हफ्ता लेते हो और जनता की तिजोरी से, जिस तिजोरी में पैसा नहीं है उससे आप वोट खरीदते हो. ये मैं कह सकता हूँ. 50-50 करोड़ कहाँ से लाए? 100-100 करोड़ विधायक और सांसद खरीदने के लिए आप अपने घर से खेती उगाते हो क्या सातारा में? मुझे बताइए. उनकी बात मत सुनिए. 2 महीने की बातचीत है उनकी. ज्यांचं संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात असताना सुद्धा हप्तेबाजीवरच पोचलं गेलं बरं का. हप्तेबाजी, गुत्तेबाजी, ठेकेदारी हे ज्यांच्या राजकारणात सूत्र राहिलं आणि आता इथून हप्ते गोळा करायचे आणि दिल्लीत द्यायचे. इथून हप्ते गोळा करायचे, इथून थैल्या गोळा करायच्या आणि त्या थैल्या दिल्लीच्या चरणी व्हायच्या आणि आपला मुख्यमंत्री पद टिकवायचं. अशा व्यक्तीबद्दल आम्ही काय बोलायचं? या महाराष्ट्राने काय बोलायचं? 50-50 कोटीला आणि 100-100 कोटीला आमदार खासदार विकत घेतात, नगरसेवक विकत घेतात, न्याय विकत घेतात, कायदा विकत घेतात. हे हप्तेबाजीवरच होतं ना. हे कष्टाच्या पैशावर होत नाही. तर अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं, जनता बोलेल. हा लाडक्या बहिणींचा प्रचार नसून हा त्यांचा निवडणुकीचा प्रचार आणि तो जनतेच्या पैशाने होतो. यालाच हप्तेबाजी म्हणतात. सरकारी तिजोरीतून हप्तेबाजी सुरू आहे. हे राज्याच्या इतिहासामध्ये प्रथम घडतंय. जनतेच्या कराच्या पैशातून इतकी मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी होते. चलिए, पवार को पूछा गया कि फिर से आप शरद पवार के साथ जा सकते हैं, तो साफ उन्होंने कहा नो कमेंट्स. क्या कहना चाहते हैं सर? नो कमेंट्स मतलब कमेंट्स निकालो, नो है उसमें. जो चले गए हैं उनकी पार्टी का एक निर्णय हो सकता है, लेकिन हमारी पार्टी की बात करता हूं. जो चले गए हैं उनको हम चुनाव में हराएंगे. मैंने शरद पवार जी से बार बार जब बात की है और उनके बयान सुने हैं, उनका भी यही कहना है अजित पवार छोड़कर सबको वो ले सकते हैं. बारामतीमध्ये रस राहिला नाही, कारण बारामतीकरांनी लोकसभेत त्यांना पिळून काढलाय. तर अख्खा रस निघालाय त्यांचा. आता ते बहुतेक पुतण्याविरुद्ध लढण्याची शक्यता आहे. कर्जत जामखेड, पण घरातच लढणार. ते घरातच लढणार. ठीक आहे, त्यांचं सुंब जळला तरी पीळ कायम.
घरातच, कधी बहिणीविरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध, ते घरातल्या घरातच कुस्ती करणार. थँक्यू. उन्होंने कहा मेरी गलती मेरी है कि सुमित्रा पवार को पुराना खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची मंडियाळी. श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसरात चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, पश्चिमाद्वारसह दर्शन रांगी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 7 ते 8 तासांचा कालावधी लागतो आहे. जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ. नागरिकांची काळजी घेण्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन. गोंदिया जिल्ह्यात अनेक भागातील मुबलक प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात अनेक भागात नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्याचबरोबर पाण्याचा प्रकोपही काही ठिकाणी दिसून आला आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डासांची उत्पत्ती झाली आहे. या डासांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत मलेरियाचे 305 रुग्ण आढळले तर डेंग्यूचे 87 रुग्ण आणि चिकनगुनियाचे 51 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील कुंड्या, डबक्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. घरातील पाण्याची टाक्या किंवा इतर वस्तूंमध्ये जास्त दिवस साठणार नाही याची काळजी घ्यावी आणि डासांपासून कशा प्रकारे संरक्षण करता येईल याची काळजी घ्यावी व काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखेडे यांनी नागरिकांना केले. की आपल्याकडे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया याचे नक्कीच पेशंट्स आहेत. आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये आपल्याकडचे काही पॉप्युलेशन तेंदूपत्ता किंवा याच्यासाठी जात होतं, तर ते मायग्रेटरी पॉप्युलेशन जे आपल्याकडे जेव्हा वापस येत होतं तर त्या सगळ्यांना आपण RDK टेस्ट करून जे पॉझिटिव्ह निघाले असेल त्यांना आपण उपचारावर आणलं. हिवताप अधिकारी यांच्यातर्फे जे काही आपली टीम आहे त्यांची टीम आणि आरोग्य विभागाची जिल्हा परिषदची जी आपली टीम आहे त्या सर्वांनी त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे. परंतु आता मात्र आपल्याकडे जे पेशंट निघत आहेत ते मात्र आता इन्फेक्शन आहे. आपल्याकडे मलेरियाचे साधारणतः 357 रुग्ण आहेत, 305 रुग्ण आहेत. त्यामध्ये PF चे 233 आणि 72 हे PVचे आहेत. डेंग्यूचे 87 आहेत आणि चिकनगुनियाचे 51 आहेत. यामध्ये एक मेन कारण हेच आहे की जे डबकी आहेत, पाण्याचे जे काही पाणी जिथे जमा होत आहे, स्वच्छता महत्त्वाची आहे. आपल्याकडे डबकी साचत आहे, गुरंढोरांचे हे असं जिथे लोक हे पाणी पितात किंवा गावागावात जिथे डबक्या साचलेल्या आहेत ते सगळं साफ होणं अत्यंत गरजेचं आहे. घरोघरीसुद्धा लोकांच्या घरी कूलर्स आहेत, कुंड्या आहेत, टायर असतात ज्यामध्ये पाणी साचलं असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जर आपण म्हणजे आरोग्य विभाग तर काम करतच आहेत, परंतु मला जनतेला, नागरिकांना पण एक विनंती राहील की त्यांनीसुद्धा स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक तर स्वतःची काळजी म्हणजे आपल्या घरी सगळं जे काही आपलं घर स्वच्छ ठेवावं, त्यानंतर मच्छरदाणीचा वापर करावा. दुसरं आजूबाजूचा जो परिसर आहे तो साफ ठेवावा, पाणी साचू देऊ नये. आणि पाणी जर साचलेलं असेल तर त्यासाठी मलेरिया डिपार्टमेंट ऑलरेडी कारवाई करत आहेत. काही कुठे टेमिफॉस टाकत आहेत किंवा मग गप्पी मासे टाकत आहेत. परंतु त्याचप्रमाणे वेंट पाईप असतात आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी सेप्टिक ते आपले वेंट पाईप असतात, त्याला जाळी लावणे किंवा एक सुती कापड लावणे महत्त्वाचं आहे. कारण त्या आतमध्ये सेप्टिक टँकमध्ये डास अळ्या उत्पन्न होतात आणि त्याच्यापासून मग मलेरिया किंवा डेंग्यूचे डास निर्माण होतात. त्यामध्ये डेंग्यूसुद्धा आहे. डेंग्यूसुद्धा हा डासामुळेच म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आहे, पण तो पण डासामुळेच होणारा आजार आहे. त्याच्यामुळे आरोग्य विभाग तर काम करतेच, पण नागरिकांनी सुद्धा जे आम्ही जे काही आजपर्यंत जाहीर पेपरमध्ये किंवा गावागावात जे काही सर्वेलन्स ॲक्टिव्हिटी सुरू आहेत, सर्वेक्षण ॲक्टिव्हिटी सुरू आहेत, त्या सर्वांनी जर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं तर नक्कीच आपण याला आळा घालू शकतो. यावर्षी
बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी सकल हिंदू समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी जालना सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। बांगलादेशमध्ये सध्या अराजकता परिस्थिती निर्माण झाली आहे। आरक्षण आंदोलनाऐवजी अल्पसंख्याक हिंदू व इतर धार्मिकांच्या लोकांवर बहुसंख्य मुस्लिम बांधवांकडून अमानवीय अत्याचार होत आहे। त्याचबरोबर हिंदू धर्मीयांच्या मंदिराची, घरांची जाळपोळ करणे, संपत्ती लुटणे, महिलांची, मुलींची आबरू लुटण्यासारखे अत्याचार सुरू आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबावे यासाठी गांधी चमणीतून सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती बघायला मिळाली। सर, मला काय सांगणार, आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केलेली आणि आज तुम्ही मोर्चा काढलाय, काय सांगणार याबद्दल? बांगलादेशमध्ये जे जगामध्ये ज्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन यांनी जो अहिंसेचा, शांतीचा मार्ग जगाला दाखवलेला आहे, असे आमचे धर्म बांधव बांगलादेशमध्ये राहतात। परंतु तिथे जिहादी मानसिकतेच्या लोकांनी आमच्या बहिणीवरती, आई मावल्यांवरती, भावावरती जे अत्याचार केलेले आहेत, आमचे धार्मिक स्थळं पाडलेले आहेत आणि अनेक अत्याचार तिथे सुरू आहेत। या संदर्भाने केंद्र सरकारने स्वतः आपली भूमिका विशद करावी, केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपली भूमिका निभवावी। या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशामध्ये मोर्चे सुरू आहेत। तसेच या पद्धतीने जालना शहरामध्ये जे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शन झालेली भूमी आहे, या जालना शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी हिंदू, बौद्ध, शीख, जैन मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे। मागणी आहे, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक आहेत, जे हिंदू, बौद्ध, शीख, जैन आहेत, यांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे। कारण ह्या जगात मानसिकता, मानवतेचा जो कल्याणाचा जो मार्ग दाखवलेला आहे तो हिंदूने दाखवलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर जगामध्ये मानवतेची संकल्पना ठेवणेच मुळामध्ये चुकीचे राहणार आहे। म्हणून सरकारने भूमिका निभावी अशी आम्ही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे। आज चेमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। मी धनसिंह सूर्यवंशी, सकल हिंदू समाजाचा समन्वयक आहे। भारत माता की जय। आज जिलाधिकारी साहब को हमने समस्त सकल हिंदू समाज की ओर से हिंदू, जैन, सिख और हमारे बौद्ध भाइयों की तरफ से जिलाधिकारी को निवेदन दिया कि बांग्लादेश में जो हमारे अल्पसंख्यक हिंदू भाई है उन पर अत्याचार हो रहा है। हमारी माताओं बहनों की आबरू से खिलवाड़ होकर उन्हें जलील कर कर उन पर अत्याचार हो रहा है और इस अत्याचार को हमारी केंद्र सरकार जल्दी से जल्दी दखल देकर इस अत्याचार, हिंदुओं पर हो रहे अत्याचार को रोके तथा बांग्लादेश में रहने वाले हमारे सभी हिंदू भाइयों को और हमारे सभी धार्मिक स्थानों को सुरक्षा प्रदान करें। इस प्रकार का निवेदन, साथ ही साथ हमारे जालना शहर में, जालना शहर के साथ ही साथ सभी शहरों में, पूरे महाराष्ट्र में खुले में मांस बिक्री हो रही है, जो कि हमारे धर्म के खिलाफ है। हमारी धार्मिक भावनाओं को दुखाने का जो प्रयास ये मांस बिक्री कर कर किया जा रहा है, ये तत्काल बंद हो तथा उसी प्रकार से हमारे हिंदू समाज की बेटियों को, बहनों को बहला फुसला कर जो धर्म परिवर्तन एवं एक लैंगिक शोषण उनका किया जा रहा है, इस पर भी कठोर कानून बनाकर गवर्नमेंट इसका तुरंत नियंत्रण करे तथा विधर्मियों को कड़ी से कड़ी सजा देवे। आज इस प्रकार का निवेदन हमने सभी को जिलाधिकारी साहब को दिया। लवचिक प्रकार वाढत चाललेली, यापूर्वी तुम्ही आता पोलीस जिल्हाधिकारी तुम्ही निवेदन सादर केलेले, काय सांगणार? निवेदनात आम्ही सांगितलेलं आहे की लव जिहादचे जे प्रकरण सध्या चालू आहे, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात हे कुकृत्य विधर्मी लोक करीत आहे। हे लव जिहादवर कठोर कानून गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटनी तात्काळ करावा आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असं निवेदन आज आम्ही दिलेलं आहे। जय श्री राम, हरे कृष्णा। बार बार हिंदुओं के ऊपर बांग्लादेश में अत्याचार हो रहा है। 2021 में भी इस प्रकार की घटना हो गई थी और इस बार भी 2024 में इस प्रकार की घटना हो चुके हैं। तो इसमें बहुत सारे हिंदू के जो मंदिर हैं, हिंदू के जो महिलाएं हैं, लड़कियां हैं, उनको उठा के उसके ऊपर अत्याचार किया जा रहा है। हम निवेदन देते हैं भारत सरकार को कि उसके ऊपर बांग्लादेश में अच्छा से अच्छा कानून निकाल के हिंदुओं को किस प्रकार से रक्षा हो जाए उसके ऊपर कार्य करें।
साथ ही साथ में जितने भी हिंदुओं के जो मंदिर हैं उन हिंदुओं को संरक्षण, मंदिरों को और प्रार्थना स्थल है वहाँ पे उनको संरक्षण प्राप्त हो जाए। और इसी साथ में महिलाओं को बचाने के लिए, अल्पसंख्यक के लिए एक अलग ऐसा कानून बनना चाहिए जिसके वजह से बहुसंख्यक जो लोग हैं वहाँ के वो अल्पसंख्यकों को अत्याचार न करें। इस प्रकार से हम भारत सरकार को निवेदन देते हैं और वो जल्द से जल्द इसके ऊपर कार्य करें, हम विनती करते हैं। हरे कृष्णा, जय श्री राम। क्या नाम है? हम इस्कॉन के अध्यक्ष यहाँ के रास गोविंद दास जी। हम आप सबको विनती करते हैं कि इसके ऊपर कार्य करके कुछ न कुछ बड़ा कानून हो जाए जिसके कर हम हिंदुओं का संरक्षण और रक्षण कर सकें। निजामकालीन जमिनीचा प्रश्न लागला मार्गी, संघर्ष समितीने रॅली काढून केला आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार। निजामकालीन इमानी जमीन मदत मास आणि खिदमत मास या विषयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। नांदेड शहरातील 350 एकरावरील 1 लाख मालमत्ता धारकांना शासनाने दिला दिलासा। या मालमत्ता धारकांचा मागील अनेक वर्षापासून 50% कर शासनाने लावला होता, परंतु हा कर मालमत्ता धारकांना परवडणारा नव्हता। या संदर्भात आमदार बालाजी कल्याणकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला। अखेर या मालमत्ता धारकांना दिलासा मिळाला असून 50% ऐवजी आता 5% भर देण्याची सवलत शासनाने दिली आहे। त्यामुळे या मालमत्ता धारकांच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले। नांदेड रेल्वे स्टेशन पासून बालाजी कल्याणकरांची रॅली देखील काढण्यात आली। महाराष्ट्र शासनाने जेव्हा 2015 ला GR काढला त्यावेळेस 50% टॅक्स असा लागू केलता आणि रेग्युलर करण्यासाठी त्यावेळेस ही परवणारी गोष्ट नव्हती। त्याच्यामुळे ही पाठपुरावा केला महाराष्ट्र शासनाकडे। त्यावेळेस स्वतः फडणवीस साहेबांनी सुद्धा मीटिंग घेतली। त्यावेळेस असं ठरवण्यात आलं मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी की मालधारकाकडून 5% टॅक्स वसूल करण्यात यावा आणि त्याला रेग्युलर करण्यात देण्यात यावी असं सांगितलं। त्यावेळेस कॅबिनेटला, कालच्या कॅबिनेटला विषय आला। त्यावेळेस स्वतः मुख्य सचिव सुद्धा म्हणजे अडचणी येत होत्या काही। त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः सांगितलं, साहेब आपला ते महत्त्वाचा विषय हे कॅबिनेटला आणणं जरुरी आहे। आणि त्यावेळेस कॅबिनेटला आणला। त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने जे मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय मार्ग काढला आणि त्यांच्या सर्व याच्यावर समिती नेमली होती उच्चस्तरीय। या समितीने सुद्धा त्यांना अहवाल पॉझिटिव्ह पाठवला, त्याच्याबद्दल मी आभार मानतो आणि सर्व कॅबिनेट, सर्व सदस्य मंत्र्यांचं आभार मानतो। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यावेळेस मी जेव्हा मागणी केली त्यावेळेस सुद्धा त्यांनी स्वतः काही आमदारांनी मला समर्थन दिलं आणि हा विषय मार्ग लागला। त्याच्याबद्दल खूप खूप मी या शासनाचं, मुख्यमंत्री साहेबाचं आणि उपमुख्यमंत्री साहेबाचं आणि मंत्री महोदय, महसूल मंत्री साहेबाचं आभार मानतो मनातून आणि सर्वांना जय महाराष्ट्र करतो। बांगलादेश येथील हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात चोपड्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा। बांगलादेश येथे हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज चोपडा वंची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आली होती। त्या घटनेचा निषेध व मोर्चा काढण्यात आला। मोर्चेला शासकीय विश्रामगृहापासून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने गोल मंदिर चौक, गुजराती गल्ली, चिंच चौक, ठाणे दरवाजा मार्गाने गांधी चौक येथे सभेत रूपांतर होऊन मोर्चाची सांगता करण्यात आली। या मोर्चेमध्ये हजारो संख्येने भाविक उपस्थित होते। मोर्चात बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। गांधी चौकात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले। सदर मोर्चाच्या मार्गावरती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनोने यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। त्या संदर्भात सविस्तर आज सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे। यामध्ये जळगाव जिल्हा आणि त्यामध्ये चोपडा तालुका, तसं तर जळगाव जिल्हाच पूर्ण आहे, त्यात चोपडा तालुक्यामध्ये जे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यात आलेला आहे। असाच प्रतिसाद नेहमी जेव्हा जेव्हा हिंदू बांधवांवर अत्याचार होतील त्या वेळेस प्रत्येक हिंदू बांधव हा जातीपातीचे राजकारण सोडून फक्त हिंदुत्वासाठी एकत्रित येण्यासाठी आज काळाची गरज आहे। कारण अगर दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे, दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे, अरे देश ही ना बचा तो जाती का क्या करोगे। म्हणून आज हिंदुत्व वाचवण्यासाठी
सर्व हिंदू बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे। मी काँग्रेसच्या, मी राष्ट्रवादीच्या आणि मी शिवसेनेच्या आणि मी शिंदे गटाच्या आणि मी अजितदादा गटाच्या आणि मी शरद पवार गटाच्या, हे सर्व जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे। आणि जेव्हा डोके जास्ती असतात तेव्हा डोकेबाजांना सुद्धा विचारात पाडून टाकतात। म्हणून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन असे मोठमोठे मोर्चे, आंदोलनं केली गेली पाहिजेत आणि आंदोलनांच्या मार्फत आपण जे संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे, ज्यांना आपण निवडून देतो, जे विधानसभेवर, लोकसभेवर निवडून जातात, कायदा बनवण्यामध्ये त्यांचेच हात असतात किंवा अधिकारही असतात, तर त्यांनी आपण निवेदन देऊन त्यांना हे कायदे दुरुस्त करण्यास लावण्यास भाग पाडलं पाहिजे। लोकसंख्या नियंत्रण कायदा ठेवला गेला पाहिजे। देशाच्या विरुद्ध जो कारवाया करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाया केल्या गेल्या पाहिजेत। त्यांना देशद्रोहाच्या कारवायांमध्ये अडकवून अशी जुरत कोणी करणार नाही, अशी हिंमत कोणी करणार नाही, असे त्यांना ताकीद देऊन त्यांना जेलमध्ये सडवलं गेलं पाहिजे। आणि पुढच्या त्याच्या 2 पिढ्या अशी हिंमत करणार नाही, हिंदू बांधवावर, महिलांवर, गोहत्यावर कोणी अत्याचार करणार नाही, ही दक्षता वर घेतली गेली पाहिजे। ह्याच निवेदनांमार्फत आपण दिलं पाहिजे। आज जो आपण सकाळी हिंदू समाजाच्या वतीने चोपडा तालुक्यामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला, त्या संदर्भात सविस्तर। नमस्कार। आज संपूर्ण जळगाव जिल्हा हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ बंद अशी सर्व हिंदुत्वनिष्ठांची सकल हिंदू समाजच्या माध्यमातून हाक दिली होती आणि विविध तालुक्यांमध्ये या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी या बंदमध्ये सहभागी झाले होते। चोपडा तालुक्यात आज 100% बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। हिंदूंनी स्वतःहून बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या अधिकारांचं हनन जे होत आहे तिकडे त्याच्या निषेधार्थ बंद पण केला आणि त्याच्यासाठी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं। आता इथे जो गांधी चौक आहे तिथे या मोर्चाचं समापन झालं आणि इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देतोय की बांगलादेशमधल्या हिंदूंचे जे मानवाधिकार आहेत त्याचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। जालन्यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढत आंदोलन केलं। मागच्या अनेक दिवसांपासून वातावरण बदलामुळे मोसंबी बागेचं प्रचंड नुकसान होत आहे। ट्रॅक्टरद्वारे विकतचं पाणी घेऊन शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा जगवल्या, मात्र मोसंबीची फळगळ होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। विमा भरलेला असताना शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं आणि सरकारचं लक्ष देण्यासाठी मागणी केली। तसंच चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय। आज या ठिकाणी आम्ही सरकारला निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून एक इशारा दिलाय की जालना जिल्हा हा भारतामध्ये सर्वाधिक मोसंबी पिकवणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याची जर या गळीपासून म्हणजे प्रचंडपणे नुकसान होत आहे तरी देखील या सरकारला लाज वाटत नाही की शेतकरी हा लाखोच्या हजार म्हणजे लाखो असतील हजारोच्या संख्येने या ठिकाणी लागवड करतोय आणि त्याचे प्रचंडपणे नुकसान होत आहे आणि त्यामुळे जालना जिल्ह्याची मोसंबी जी आहे हिची आपलं नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे। पण दुसरी गोष्ट, तुम्हाला जर ही ओळख पुसवायची जर नसेल तर या ठिकाणी जालना जिल्ह्यामधील तमाम प्रत्येक शेतकऱ्याला प्रति झाडामागं 1000 रुपये तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल, अन्यथा या पुढील 8 दिवसाच्या नंतर आम्ही जालन्यामधील जे महत्त्वाचे चौक आहेत त्या प्रत्येक चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करू व त्याचबरोबर हे जे मोसंबी आहेत ह्या प्रत्येक दालनामध्ये या कलेक्टर साहेबांचे आम्ही टाकणार आहोत। त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की आमचे नुकसान भरपाई मिळावी, त्याचबरोबर या वर्षीचा आम्हाला विमा देखील मिळावा। आज आम्ही मोसंबीचा आमचा खूप नुकसान होत आहे।
जवळपास फळबागाचे विमे भरपूर शेतकऱ्यांनी भरलेले आहेत, परंतु एवढं नुकसान देखील होऊन आज शासन असू द्या, सरकार असू द्या, त्या जे फळबागाचे जे नुकसान व्हायला लागलंय, जे मोसंबीचे गळ आहे तिचं कोणतंही नुकसान किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज आम्ही टँकरनं याला पाणी घातलेलं आहे मोसंबीला. जीवाचं रान म्हणजे टँकरला अक्षरशः 10-10, 20-20 लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे. शेततळ्यातून पाणी भरलं, शेततळ्याचं पाणी नाही राहिलं. त्याच्यानंतर खूप म्हणजे डोक्यावर भांडणं पाणी घालून मोसंबीचे पिकं जळू गेलेले आहेत. आज आता वरून नैसर्गिक संकट म्हणजे जसं मोसंबीची गळ व्हायला लागली, तरी देखील आता शेतकऱ्याला पीक विमा मिळाला, जे फळबाग विमा जो भरलेला आहे तो मिळाला पाहिजे, पण सरकार कोणतंही त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शासन देखील लक्ष द्यायला तयार नाही. आणि जर एवढं नुकसान, जर आज तुम्ही मोसंबीचा भाव जर बघितला, 8,000 रुपये टन, 6,000 रुपये टन, 10,000 रुपये टन, 12,000 रुपये टन, आणि जर एक एकर मधून जर 2-2 आणि 1-1 टन 4-4 टनाचं जर नुकसान होत असेल, तर सरकारने याकडे कुठंतरी लक्ष देऊन शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळून द्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांना या नुकसान भरपाई द्यायला पाहिजे.